चला तर आज पाहूया आम्ही टोमॅटो कसा बनवला. तर माझ्या मुलीच्या शाळेमध्ये रोल प्ले नावाची ॲक्टिव्हिटी होती, ज्याच्यामध्ये त्यांना थीम दिली होती व्हेजिटेबल्स. सो आम्ही डिसाईड केलं की एक टोमॅटो बनवूया. इथे एक कार्डबोर्ड मोठा घेतलेला आहे, त्याच्यावरती मी पेन्सिलने एक रफ जो टोमॅटोचा सर्कल असतो तो ड्रॉ करून घेतला. त्यानंतर कटरच्या साह्याने तो हळूहळू व्यवस्थित कट करायचा ट्राय केलेला. तो सर्कलच हवा असं काही नाही, म्हणजे थोडंसं टोमॅटोचं फक्त एक साधारण शेप दिसेल अशा प्रकारे तो काढून घेतला. त्यानंतर एक ग्रीन कलरचा पेपर घेऊन त्याच्यामध्ये टोमॅटोचं जे वरती छोटूसं देठ आणि त्याला एक 5-6 कोळी कोळी पानं असतात ती इकडे काढून घेण्यासाठी मी पेन्सिलने एक रफ ड्रॉइंग बनवून घेत होते, जेणेकरून ते कात्रीने व्यवस्थित कट करून त्या शेपचं वरती चिकटवता येईल. जो टोमॅटो आहे तो रेड कलरचा आहे आणि त्याच्यावरती जे ग्रीन कलरचं पानं असणार आहेत ती इथे मी हळूहळू कट करून घेत होते. साधारण एक 5-6 पानं तुम्ही बनवू शकता. आणि इकडे कट करत असताना ॲक्च्युली तो व्हिडिओ जो आहे शूट करताना व्हर्टिकल मोडमध्ये झाल्यामुळे मग व्ही एन ॲपमध्ये एडिट करताना मी तो फिट केलेला असल्यामुळे तो असा दिसत आहे. परंतु मी खूप ट्राय केलं की थोडंसं रोटेट करून किंवा अजून काही करून तो व्यवस्थित बसेल का, जो काही यूट्यूबचा फॉर्मॅट आहे पोर्ट्रेट, पण तो काही झाला नाही. म्हणून शेवटी मी तो व्हिडिओ असाच ठेवलेला आहे. याच्यामध्ये जसं पाहू शकता तो आकार जो आहे पानांचा तो व्यवस्थित कट करून घेण्यासाठी वेळ लागत होता. आणि मी आणि माझे मिस्टर माझ्या मुलीचा हा प्रोजेक्ट जो आहे तो बनवत होतो. असं म्हणतात की मुलांच्या शाळेचे प्रोजेक्ट आणि आईवडिलांच्या डोक्याला ताप, पण असं काही नाही आहे. हसत खेळत गंमत जमत करत जर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली तर मला वाटतं की मुलांच्या दृष्टीने हे चांगलंच आहे. सो ही रोल प्ले नावाची जी काही ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये दिली होती त्याच्या मागचं गोल म्हणा, एम म्हणा, हेच होतं की त्यांचं थोडंसं स्टेज डेअरिंग वाढेल किंवा त्यांना पुढे जाऊन काहीतरी बोलता येईल, त्यासाठीच होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की सोप्यात सोपं आणि लवकरात लवकर असं काही जे व्हेजिटेबल म्हणा, भाजी फळभाजी बनवता येईल का ह्याचा विचार करून आम्ही टोमॅटो बनवला होता. आणि त्यानंतर तो जो काही कार्डबोर्ड व्यवस्थित कट करून घेतला होता, ट्राय केलं होतं म्हणजे की टोमॅटोचा शेप येईल. तसा तर इतका व्यवस्थित झाला नव्हता, पण ठीक आहे. त्यानंतर इथे तो जो रेड कलरचा शीट त्याच्यावर चिकटवायची होती ती कट करून घेतली होती. आणि ॲक्च्युली झालं असं की इथे जो काय फेविकॉल लावून तो चिकटवायचा कडेने मी ट्राय करत होते, पण ते काही झालं नाही. ग्लू गन पण वापरून झाली, त्यानेही झालं नाही. सो नंतर पूर्ण त्याच्यावरती गम लावल्याच्या नंतर लक्षात आलं की अरे हे तर ॲक्च्युली खरंच सोपं होतं. फक्त तो जो काही रेड पेपर जो मी खाली ठेवला होता तो वरून चिकटवला असता ह्याच्यावरती तरी ते व्यवस्थित काम होणार होतं, पण हे काहीतरी मी सुरुवातीला उलटच करत बसले. तर अशा पद्धतीने आपणही या प्रोजेक्टमधून खूप काही गोष्टी शिकू शकतो असं मला वाटतं. त्यानंतर हे काही केल्या चिकटत नव्हतं आणि परत मग त्याला स्टेपलर लावूया असं वाटत होतं, परंतु ते चांगलं नसतं दिसलं. मग हे ॲक्च्युली हा जो कार्डबोर्ड आहे तो खूपच थिक होता आणि त्यामुळे कदाचित ते पेपर व्यवस्थित चिकटत नव्हतं. शेवटी मग हे करता करता सुचलं की हा जो काही ग्लू लावलेला कार्डबोर्ड आहे तो फक्त आपल्याला उलटा करावा लागेल आणि ते व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर मी तसंच केलं. इथे मी कट करून घेतलं होतं, पण ते काही म्हणजे उपयोगच नाही झाला त्याचा.
शेवटी मग तो कार्डबोर्ड उलटा करून आहे तसा त्या रेड शीटवर चिकटवला आणि परत एकदा जो काही कडेचा उरलेला भाग होता तो कात्रीने व्यवस्थित कट केला आणि झाला. तो कट केल्यानंतर अगदीच म्हणजे बऱ्यापैकी टोमॅटोचा व्यवस्थित शेप त्याला आला होता आणि तो बऱ्यापैकी छान दिसत होता. म्हणजे टोमॅटो म्हणता यावा इतका तरी व्यवस्थित झाला होता. इथे तेच आम्ही विचार करत होतो की आता चिकटत नाही आहे तर काय करायचं, पण शेवटी नाही तसं तर ते चिकटतच नव्हतं. ग्लू गन देखील वापरून झालं पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. ग्लू गनचा जो काही गम होता तो ड्राय होऊन जात होता आणि त्यामुळे तो बिलकुलच तो त्या म्हणजे शीटला आणि ह्याला बिलकुल स्टिक होत नव्हता. मग खूप प्रयत्न करून झाल्यानंतर मी फक्त तो जो काही शीट आहे तो उलटा केला आणि चिकटवला. तर अशा प्रकारे व्यवस्थित एक म्हणजे डोक्याला लावायला हेडगिअर आणि टोमॅटो पण व्यवस्थित तयार करून झाला होता. त्यानंतर तिला काहीतरी बोलायचं होतं त्याचं स्पीच म्हणून आहा टमाटर बडे मजेदार जे की रीलवर खूप फेमस झालं होतं ते ऑलरेडी तिला येतच होतं, त्यामुळे तेच म्हणायचं स्पीच म्हणून. कारण हे रात्री प्रोजेक्ट बनवत असताना 11:30-12 तर असेच वाजले होते. मग ठरवलं की आपण तेच बनवूया. इथे तिला ते गळ्यात अडकवण्यासाठी ॲक्च्युली खूप मोठं झालं होतं म्हणून विचार केला की थोडं छोटं करता येईल का, म्हणून मग ती जी काही गळ्यात अडकवायची दोरी होती ती कमी करून छोटी करायचं आम्ही ट्राय करत होतो. आणि मग ती कमी करून परत इकडे वरती ट्रान्सपरंट जो चिकट टेप असतो तो लावला आणि आमचा टोमॅटो स्कूलमध्ये जाण्यासाठी म्हणजे घालून जाण्यासाठी तरी व्यवस्थित रेडी झाला होता. आणि योगायोगाने तिच्या स्कूलमध्ये बरेच जण 4-5 जण टोमॅटोज बनवून आले होते, पण प्रत्येकाचा टोमॅटो खरं तर खूप खूप वेगळा होता. यातूनच तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हे सगळं घालून तिला स्कूलला पाठवायचं होतं म्हणून मग हे असंच ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी परत स्कूलमध्ये जाण्यासाठी तिला रेडी केलं. ग्रीन कलरचा ड्रेस आधी तर मी विचार केलेला रेड कलरचा घालूया, पण तो काही व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून मग तिला असं थोडंसं ग्रीन कलरचा ड्रेस घालून स्कूलला जाण्यासाठी रेडी केलं. त्याआधी तिचं थोडंसं प्रॅक्टिस करून पण घेतली आणि ते जे काही आहा टमाटर बडे मजेदार आहे तिनं ते व्यवस्थित बोलून दाखवलं. चुराने खाया बिल्ली को मार किया, एक दिन इसको चुराने खाया बिल्ली को मार किया. आज टमाटर भले मरोड़ा, बहुत टमाटर भले मरोड़ा, आज टमाटर भले मरोड़ा, बहुत टमाटर भले मरोड़ा. एक दिन इसको पतलू ने खाया, मोटू को भी मार भगाया. आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं अप्रिशिएशन मिळालं टीचरकडून, ज्यामुळे आम्ही खूप खुश होतो.